श्री गुरुचरित्राध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कर्णिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचेल असे स्थिरी या संसारी सांग मज उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठोन जळात उपजे जे साफेण बुद्बुद राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा तया पंचभूताचे गुण माया पाशे वेष्टोन भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास रज सत्व तमो गुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होती ऐक एक चित्ते देवत्व होय सत्व गुण रजो गुण मनुष्य जाण दैत्यासी तमो गुण गुणानुबंधे कर्मे घडती जेणे जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपुली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या अर्जवापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्व वयसी अथवा मरती वृद्धाप्यसी आपुले अर्जवासे जैशी तेणे परी घडे जाणा कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरींची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकिले नाही कोणी परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियसा तुझे सांग वहिले कोटी जन्म भोगभोगिले मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमिरूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पुढे कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्रा पुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का ब्रह्मणी रडसी तू सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारती लौकिकार्थी येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे तयासी विप्रवनिता तया वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकाळी परी स्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का बजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येताची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषधी देऊन या प्रतिकारा सवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नृसिंह सरस्वती असे गुरु तेणे दिदला असे वरु केव्य सत्य होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिदला गा आम्हासी त्याचा करून या भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वथा समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐको नीतीचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लादला पूर्ण आयुष्य जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे जाहला असे तुझं वर तेथे समर्पित तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधवनी घेऊन गेली औदुंबरा प्रती जेथे होत्या गुरु पादुका आफळी शिरते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणते आक्रोश कावो करीसी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी जाऊ म्हणत जळू दे आता प्रेत ऐक कर्कशे म्हणता ती काही केली नेदी प्रेत आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधवनी या प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्रजाती ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपवास हो का आजचे दिनी प्रातःकाळी येऊन दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासे सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाणार ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिली तेथे जननी जनक प्रेतासहित करीती शोक होती रात्र परियसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी झोप आली तियसी देखत से सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रति कावो शोक करीसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय तुके होताची भय चकित झाली नारी जागृत म्हणे आपण तैसी भ्रांत लागली असे
प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसे दिसेस निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे कारब्ध असता आवणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोलावे येणे परी चिंता करीत तव प्रेत झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीत यावेळी आला कुमर माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होनी प्रीतीसी संदेह मागोती असे मानसी कडी घेऊन बाळकासी गेली आपुले पती जवळ जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तियसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नाना करी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलीसी अशक्ती तुझवर नायासी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे म्हणून घालिती लोटांगणे विनवनिया करुणा वचने गेली स्नाना गंगेता स्नान करून बाळका सहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविती दीप तये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन तया वेळी करीती गायन परिबळी अति संतोष तये बाळी भक्ती भावे स्तुती करीती तुके होता गेली निशी उदय झाला दिन करासी संस्कार म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळी कांसी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरु स्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपीला तया औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होता तत्काळी आराधिती श्री गुरुसी जया नामकल्पतरु प्रत्यक्ष जाणा औदुंबरू जय जय मनी चित्तिनरु साध्य होय परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत पुत्र संजीवनम नाम 21 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।